461 शनिवार पेठ पुणे हा शंदे कानेटकर उर्फ कवी गिरीश यांचा पत्ता. हाच पत्ता रवी किरण मंडळाचा. या घरात कवी यशवंत, माधव जुलियन, वि द घाटे, गोपीनाथ तळवलकर, गह पाटील, नाट्यछटाकार दिवाकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मास्टर विनायक यांचा राबता. काव्यशास्त्र विनोदाच्या मैफिलीने लहानग्या वसंताचं बालपण घडलं. नकळत्या वयात संगीत संशय कल्लोळ पाहिलं, चेहऱ्याला रंग लावून नट बनला. वय वर्ष 18. बरेचदा लघुकथाकार योगो जोशी घरी यायचे. आपले वडील कवी गिरीश हे गोष्टीवेल्हाळ, उदार, निर्मत्सरी कलावंत आहेत हे आता पावे तो वसंताला समजलं होतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत हेही त्याला अर्थातच ठाऊक होतं. माधवराव पटवर्धन आणि शुद्धलेखन हे आपल्या वडिलांच्या जिव्हाळ्याचे विषय. असा मराठी भाषेचा, साहित्याचा संपन्न वारसा वसंताजवळ होता. पण आर्ट्सला इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल लागला आणि आपण नापास झालो म्हटल्यावर पुण्याहून थेट मिरजेला जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. मिरजेजवळ विश्रामबाग येथील कांचन नावाचा कवी गिरीशांचा बंगला. विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य व्ही के गोकाक यांनी प्राध्यापक वसंत कानेटकरांना इंग्रजीची गोडी लावली. जॉन रस्किनचे अन टू धिस लास्ट, टेम्पेस्ट आणि हॅम्लेट यातून शेक्सपियर त्यांच्या मनात ठसला. पुढे गगनभेदीतून हे प्रेम विलक्षण रीतीने उतरलं. या महाविद्यालयीन दशेत ते वि स खांडेकरांना भेटायला जायचे. त्यांच्याशी अनेकविध विषयांवर वृद्ध संवाद घडायचा. खांडेकरांचं घर म्हणजे इंग्रजी मराठी पुस्तकांचा खजिनाच. एके दिवशी या वाचक वेड्या तरुणाला खांडेकर म्हणाले, अरे, एका नवीन काव्यसंग्रहाची प्रस्तावना मी लिहितोय, तू तोवर या कवितांचे छापील फॉर्म्स वाच. हा कविता संग्रह मी प्रकाशित करतोय. वसंतरावांना समजेना की हा कोण कवी की ज्याचा काव्यसंग्रह प्रत्यक्ष भाऊसाहेब पदरमोड करून प्रकाशित करतायत. स्वप्नांची समाप्ती, कोलंबसाचं गर्वगीत, क्रांतीचा जय जयकार, पृथ्वीचे प्रेमगीत, एकाहून एक सरस कविता. काव्यसंग्रहाचं नाव होतं विशाखा आणि कवीचं नाव कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांशी झालेला वसंतरावांचा हा पहिला परिचय. पुढे त्यांचा असा लोभ जडला की त्यांच्या हस्ते 1977 साली नाशिकमध्ये नागरी सत्कार वसंतरावांचा झाला. पण ते थोडं पुढे. खांडेकरांचा प्रभाव होता. पुण्याला असताना आचार्य अत्रे घरी येत तेव्हा टॉल्स्टॉय, गॉर्की, सॉमरसेट मॉम यासारखे असंख्य कथा कादंबरीकार त्यांनी वाचले. श्री के क्षीरसागर यांच्यामुळे त्यांच्या वाचनाला शिस्त आणि मर्मग्राही विश्लेषणाची आपसूक सवय लागली आणि ही शिदोरी घेऊन वसंतराव एम.ए. झाले आणि नाशिकच्या गोखले एज्युकेशन संस्थेच्या HPT महाविद्यालयात 1946 मध्ये रुजू झाले. त्यांचे त्यावेळचे विद्यार्थी होते राजाभाऊ पाटणकर. होय, सौंदर्य मीमांसाकार रा भा पाटणकर. 1947 मध्ये राजाभाऊंचे वडील मामा पाटणकर उर्फ भाल पाटणकर HPTचे प्राचार्य झाले. HPT मध्ये बरेच प्राध्यापक विद्वान आणि व्यासंगी. प्राध्यापक सोहनी सरांनी या नव्या प्रतिभावंत प्राध्यापकाला महाविद्यालयाच्या परिसरात राहायला येण्याची गळ घातली आणि शब्दांचा उत्सव सुरू झाला. घर, पंख, पोरका, तेथे चल राणी या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्या याच परिसरात. वेड्याचे घर उन्हात हे नाटक इथेच लिहिले गेले. हा परिसर प्रतिभेची बीज पेरणारा ठरला. त्या काळात हा परिसर नुसतं माळरान नव्हतं, सुपर माळरान होतं. कोणती गाडी इथे येत नव्हती. विजेचे दिवे यायला 1954 साल उजाडलं. हा वनवास, हा
एकांतवास नाटकातील पात्रांचा सहवास देणारा ठरला. प्राध्यापकी करताना फर्स्ट इयर व इंटरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना आपल्या नाटकांच्या गोष्टी प्राध्यापक कानेटकर तपशीलवार संवादासह सांगत. त्यांच्या संकल्पित नाटकांचे पहिले प्रेक्षक विद्यार्थीच असत. कॉलेजमध्ये सगळी कामं ते करत. ते रेक्टर होते, NCC मध्ये ऑफिसर कमांडिंग होते. चर्चा, परिसंवाद, अगदी विद्यार्थ्यांसाठी असणारं वाङ्मय मंडळ, सगळीकडे त्यांचा केवळ संचार नव्हता, सक्रिय सहभाग होता. खरे तर नात्यातली मुलगी सिंधू त्यांची धर्मपत्नी झाली आणि आपल्या लहरी कलासक्त पतीला तिनं अखंड साथ सोबत केली. नाशिकच्या वास्तव्यात प्रचंड विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते प्रथित यश नाटककार असा वसंतरावांचा प्रवास सिंधुताईंनी पाहिला. कवी गिरीशांचा हा सुपुत्र 1946 ते 73 या 27 वर्षात मराठी इंग्रजी दोन्ही विषयांचे अध्यापन करीत विद्यार्थ्यांवर अनभिषिक्त राज्य करत होता. त्यांचा वावर, त्यांचे वर्तन, राहणी, वाणी, लेखणी या गारुडातून कोणालाही बाहेर पडणं अशक्य. अमोघ वक्तृत्व, तर्कशुद्ध विचार, अभ्यासू वृत्ती आणि देखणं व्यक्तिमत्व. लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या प्राध्यापकांपैकी एक होते प्राध्यापक वसंत कानेटकर. सर चिंतामणराव देशमुखांकडे हिमालयाची सावली या नाटकाच्या पहिल्या अंकाचं वाचन होत असताना आपल्या पत्नी दुर्गाबाईंना त्याचे इंग्रजीमधून रूपांतर करणारे देशाचे अर्थमंत्री CD यांना देखील सिंधुताईंनी पाहिले होते. गिरीशांच्या या सुपुत्राने आम्हाला कविता दिली नसेल, पण काव्यात्म असणारं प्रत्येक नाटक मनाच्या तळापर्यंत भिडवलं. संवादाच्या भरजरी प्रांतात आम्ही शिरलो. शब्दांची घट्ट वीण मनात रुजली आणि समर्थ लेखणीनं आम्ही वाचक थक्क झालो. सर, प्रायोगिक ते व्यावसायिक रंगभूमीचा प्रवास तुम्ही सुरू केला. ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक, मनोविश्लेषणात्मक सर्व प्रकारांना तुमच्यातील प्रयोगशीलतेने स्पर्श केला. सिद्धहस्त असलेल्या तुम्ही अवघी शिवशाही आमच्या धमन्यांमध्ये पेटती ठेवली. ज्या महाराष्ट्रात आम्ही केवळ वाढलो त्या महाराष्ट्रातल्या राजाची तुम्ही करून दिलेली ओळख रायगडपासून आमच्या मनात पक्की रुजली. वेड्याचं घर उन्हात या तुमच्या पहिल्या नाट्यकृतीस 1958च्या महाराष्ट्र राज्य नाट्य ग्रंथ स्पर्धात सर्व पारितोषिकं मिळाली. प्रेमा तुझा रंग कसा किंवा लेकुरे उदंड झाली या नाटकांनी तर आम्हाला रिझवलं, निर्व्याज हसवलं. मत्स्यगंधा नाटकातील भीष्म, रायगडमधील शिवराय, येथे ओशाळामधील संभाजीराजे, हिमालयाच्या सावलीतील गुंडो गोविंद भानू आणि बयू, विषवृक्षाची छायामधील तारा, अखेरचा सवालमधील नंदू या व्यक्तिरेखांना असलेली दुःखाची किनार आम्हाला बोचत राहिली. मीरा मधुरातील मीरा, वादळ माणसाळतेमधील जानकी, त्यांचा करारीपणा आणि खंबीरपणा आमच्या स्मरणात आहे. पंखांना ओढ पावलांची मधील साधना, कस्तुरी मृगमधील अंजनी किंवा माणसाला डंख मातीचा मधील नायिका आपापल्या समस्या सोडवत राहतात. या HPTच्या प्रांगणात अश्रूंची झाली फुलेचं कथानक सर तुम्हाला स्फुरलं. आदर्शवादी प्राध्यापक विद्यानंद आणि त्याचा वाया गेलेला लाल्या या व्यक्तिरेखांना तुम्ही अजरामर केलं. आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय. इंटरव्ह्यू एकदम टॉप, एकदम 41 नाटकं, 8 एकांकिका, 4 कादंबऱ्या, 3 कथासंग्रह, ऐतिहासिक ग्रंथ, संपादित ग्रंथ, लेख वा भाषण लिहिणारा एक प्रतिभावंत लेखक, प्रख्यात, ख्यातकीर्त, ख्यातनाम, कितीतरी विशेषणं तुमच्यासाठी. तुमचे साहित्य गुजराती, कन्नड भाषात अनुवादित झाले. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा असो, सर्वोत्कृष्ट भारतीय नाटक असो, उत्कृष्ट कथा म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड असो,
नाट्य दर्पण, राम गणेश गडकरी, विष्णुदास भावे, दमाणी प्रतिष्ठानचा पुरस्कारांनी विराजमान व्हावे ते तुमच्या भिंतींवर. पद्मश्री नि साहित्य अकादमीचे पुरस्कार मात्र शिरपेचातले. अनेक सन्मान पुरस्कारांनी सर तुम्ही नाशिकचा नकाशाच बदलला. तुमचे या शहरातील सुगंधी वास्तव्य तात्यासाहेबांच्या सानिध्याने दरवळत राहिले. तुमच्या कलाकृतींनी आमची दालनं वाचनीय झाली. पण खरं सांगू सर, तुम्ही दिली भरजरी भाषा. नाटक पाहिल्यावर अस्वस्थ व्हायला पाहिजे ही जाण निभान. तुमचं अक्षर लेखणीनं डोळे भरून पहावे असं. नाटकाचा विषय सुचला की चिंतनाला प्रारंभ होणार, मग लिहिण्यासाठी बैठक. ते तुमचे आवडते डेस्क, अर्धवट लिहिलेल्या कागदांचे बोळे घरभर पसरलेले, न अडता पानांमागून पानं तुम्ही लिहित राहणार. संवाद, त्यातील रंगत, प्रसंग, पात्र तुमच्या अवतीभोवती फेर धरणार. एकाच वेळी अनेक नाटकं तुम्ही हातावेगळी केली. तुमची शिस्तबद्ध राहणी, देखणे व्यक्तिमत्व, या साऱ्याला व्यापून उरणारे तुमचे विद्वत्व. तुमच्या वाचनाने, व्यासंगाने आम्ही कायम दिपून गेलो. अस्खलित अशा या वाणीच्या स्त्रोताने आपण कायम श्रोत्याच्या रांगेत बसावे अशीच आमची निष्ठा बनली. तुमच्यावर कुसुमाग्रजांचा लोभ. शिरवाडकरांचे नटसम्राट हे असे नाटक की ते एकच प्यालाच्या तोडीला येऊ शकते हे म्हणणारे तुम्हीच होता. तात्यासाहेबांची कविता तुकारामांप्रमाणेच त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या घालमेलीचा एक ग्राफ आहे हे म्हणणारेही तुम्हीच होता. सर तुम्हाला निसर्ग आवडायचा. गडावर जाऊन नाट्यवाचन तुम्ही करायचा. टेनिस हा तर तुमचा आवडता खेळ. महाविद्यालयाच्या परिसरात तास संपल्यावर संध्याकाळी तुम्ही मनसोक्त त्याचा आनंद घेतला. कुसुमाग्रजांबरोबर एखाद्या डाक बंगल्यात तुम्ही जायचा. डॉक्टर लागू, विजया मेहता, रामदास भटकळ, मोहन वाघ, काशीनाथ घाणेकर, जितेंद्र अभिषेकी, शौनक अभिषेकी तुमच्याकडे सहज यायचे. माणसांपासून थोडे अलिप्त राहणारे तुम्ही पुढे माणसांच्या अधिक जवळ आला. पत्नी सिंधुताई, मुलगा प्रियदर्शन, सून अंजली, नातू अंशुमान, मुलगी चंद्रलेखा, जावई श्री गुणवंत जोगी, नातू निशांत, सारे कुटुंबीय तुमच्या आवडत्या शिवाईत तुमच्या जवळ. तात्यासाहेब आमच्यातनं गेले तेव्हा प्राध्यापक वसंत कानेटकर यांचा रायगड नाशिककरांमागे खंबीरपणे उभा राहिला होता. पण हा मनोमंच अकस्मात रिकामा करून शिवाईतून तुम्ही अखेरच्या प्रवासाला गेला. मात्र नाट्यक्षेत्रातील कैक नवोदितांना तुम्ही सर्वार्थाने श्रीमंत केलं. व्यावसायिकतेचे गमक तुमच्यामुळेच नाट्यसृष्टीला उमगलं. आज तुमच्या नाटकांचे हर्बेरियम या उपक्रमांतर्गत सूर्याची पिल्लं आजही सादर होत आहे. सर तुम्ही नसला तरी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे मोठा लेखक 2 निफांच्या पेननी लिहित असतो. त्यातलं एक मातीत, दुसरं आकाशात असतं. ही ताकद जेव्हा माणसामध्ये येते, पाय सांभाळण्याच्या नादात मस्तक हरवतं आणि मस्तक सांभाळण्याच्या नादात पाय हरवतात. ही झाली सर्वसामान्य बऱ्यापैकी लेखकाची ट्रॅजेडी. पण मोठे लेखक हे दोन्ही सांभाळतात. सर तुम्ही मोठे होता, आहात आणि आमच्या महाविद्यालयाचे होतात. तुम्हाला HPT RYK महाविद्यालयाकडून भावपूर्ण आदरांजली.